तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आपण आतापर्यंत तर फक्त मिनी ब्लॉग बनवत गेलेलो आहे, पण आता यानंतर आपण लॉंग ब्लॉग पण बनवणार, लॉंग फॉर्ममध्ये पण थोडं इम्प्रूव्ह व्हायला पाहणार आहे. तर तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर पहिला जे ॲडजस्ट करून घ्या तुम्ही आता, कारण की आपण जसं मिनी ब्लॉगमध्ये जसं आपण काढाने असं इम्प्रूव्ह होत गेलो आपण नक्की याच्यात पण तसंच इम्प्रूव्ह होऊ आता. आणि पहिला जे तर थोडं पहिलाच असल्यामुळे काय पहिला जे हा ना, हे पहा इथे शेकोटी लावली होती आम्ही शेकोटी लावली. तर आज सकाळमध्ये मी आलेलो आहे. मी आज कुठे फिरायला नाही आलेलो आहे, तर मी आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. आणि शेतामध्ये तर काय काम आहे, कोणती अरे दोन होऊन गेलं वाटतं. एक माचीस सापडली, अजून एक माचीस असेल तिथे. माचीस सापडलेली आपल्याला इथे शेतामध्ये, घरून पण आणली होती मी. ऑटोमॅटिक काड्या कसं काय वाढून गेल्या तिच्यामध्ये. तर चला सोडा जाऊ द्या. हां ही माचीस तेच म्हटलं. आणि आपल्याला एक अजून नवीन माचीस सापडली. ही एक माचीस घरून आणली होती आणि ही एक तिथे सापडली. दोन माचीस होऊन गेला. मागच्या वेळेस मी तिथे शेकोटी लावली होती ना, तर राहून गेली असेल तिथेच. तर आता आपल्याकडे झालेलं आहे दोन माचीस. चला ही तुटून गेलेली आहे, तर हिला चेंज करून घेऊ आपण. हिच्यामध्ये टाकून देऊ. हिच्या कमी आहे थोड्या काड्या. तर मी माईक वगैरे काही लावलेलं नाही, कमी आवाज येत असेल तर थोडा ॲडजस्ट करून घ्या. पहिला जे आपला ब्लॉग, तर सांगतो तुम्हाला मी आज काय करायला लागलो आहे शेतामध्ये. स्टार्टिंगला थोडं असं हेच होऊन जातं, थोडं अटकून जातं माणूस, पण नंतर जसं करायला लागलं ना, तसं बरोबर इम्प्रूव्ह होऊन जातं. मी पहिले तर काही विचार केला नव्हता लॉंग शूट करायचा, पण लॉंगमध्येच सगळं आहे, शॉर्टमध्ये काही एवढं हे नाही आहे. मग आजपासून आपण यूट्यूबला लॉंग ब्लॉग पण अपलोड करणार आहे. आणि मला नक्कीच मेसेज करून सांगा की तुम्ही कुठून पाहिलेला आहे. वागडीतून कोणी पाहिलेला आहे त्यांनी तर नक्की मेसेज करजा. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन घेऊ आपण. हे पा हा मक्का लावलेला आहे, तर आज मक्का मोडायचं काम चालू आहे. हे पा मक्का मोडायचं म्हणजे मी एकटाच करतोय. मक्का लावलेला होता आम्ही. कोणता लावलेला आहे, काय लावलेला आहे मला काही माहीत नाही, पण आम्ही लावलेला एकदम परफेक्ट आहे. हे पा ही ठिबकची नडी आहे, त्यानंतर ठिबकची नडीमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर एक बिल्लाचं अंतर आहे, आणि एक बिल्लाच्या अंतरानंतर त्या गोल फिरणारं मशीन राहत नाही का मक्क्याचं, त्याच्यावर लावलेलं आहे. मोठ्या ट्रॅक्टरवर जर तुम्ही लावलं ना, तर त्याच्यामध्ये खूप हे म्हणजे खूप बी पण वाया जातं, सगळंच वाया जातं त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही असं लावलं होता, ते एकदम परफेक्ट. हे बा एकदम परफेक्ट अंतरावर, आणि एकदम कुठेच असं अंतर पडलेलं नाही आहे, किंवा बी सुटलेलं नाही, किंवा असं मोठं अंतर कुठेच पडलेलं नाही आहे. तर तुम्ही ते मशीनवर लावलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जे योग्य अंतर राहायला पाहिजे ना, ते पण म्हणजे एकदम योग्यच राहिलेलं आहे. तर आपला हा एकदम रॉ आणि एकदम ऑथेंटिक ब्लॉग नाही, म्हणजे कुठेच एडिटेड नाही, कुठेच कसं काहीच नाही, जसा केलेला आहे तसा, म्हणजे एकदम प्युअर ओरिजिनल कॉन्टेंट. ना एडिटेड, ना काही जास्ती साऊंड इफेक्ट्स, काहीच नाही. हा मक्का आहे, याचा आज आपल्याला मोडायची सुरुवात करायची आहे. आणि हा इकडे दुसरा मक्का आहे, हा झालेला नाही अजून, हा हिरवा आहे. हा म्हणजे एकदम खाण्याला आहे की एकदम मस्त लागतो. आता तिथे मी शेकोटी लावलेली ना, त्या वेळेमध्ये बुजेल मी एखादा मक्का, तेव्हा दाखवेल तुम्हाला. आणि मी घरूनच सुरू करणार होतो पहिल्यापासून, तर पण काय झालं, घरून माझ्या डोक्यात आयडिया झाली नाही. मक्का मोडता आयडिया आली की आपण आता लॉंग फॉर्म बी शूट करायला पाहिलं असं. मग आता तुम्हाला ना एकदम, तुम्ही चाळीसगावमधून किंवा वागडीतून पाहत असाल ना, एकदम सबस्क्राईब करून द्या आपल्या चॅनलला. कारण की तुम्हाला आपल्या इथले पुरे लोकल प्लेसेस वगैरे तुम्हाला एकदम त्याची डिटेलमध्ये माहिती सगळं सांगून देऊ आपण. अरे बापरे, विहीर तर खूप खाली झाली. ही पा ही आपली विहीर आहे. यावर्षी बांधून टाकू तिला, पण कधीपासून बांधलेलं नाही. पाणी तर खूपच खाली चाललं गेलेलं आहे. बोर तर चालू आहे, बोर करायचे हिला आता. हे आमच्याकडे कसं आहे, इकडे मंदिर वगैरे नाही, डोंगर आहे ना, तर पाणी थोडं कमी राहतं. मग आम्हाला थोडं
लवकरच लावावं लागतं सगळं. हे मोटरचं स्टार्टर, लाईट तर काही आली नसणार अजून, लाईट आलेली नाही आहे. लाईट येईल आता 11 वाजता येते वाटतं. पहिले 8ला यायची, आता 11ला येते. 11 ते 7पर्यंत, संध्याकाळी 7पर्यंत राहते लाईट राहते. पण आमच्याकडे पाणीच राहत नाही, असं होऊन गेलेलं आता. मग म्हणून आम्ही ठिबकवरच मक्का लावतो, आडा पाण्यात लावत नाही. हे पहा आपण आपलाच आहे इथे मक्का लावलेला आहे. आणि हे पाय, हे आम्ही ना पूर्ण कंपाऊंड केलेलं होतं, पण इतकं कंपाऊंड करून पण काही म्हणजे आहे फायदा तर. पण तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल का हे काय लावलेलं आहे. हे आम्ही याच्यासाठी लावलेलं आहे, जे ते काट्यांवालं ते प्राणी राहत नाही का, तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल, त्याला काय म्हणता आपलं जंगल बुकमध्ये पाहिलं असेल, ते सायर म्हणतं आमच्याकडे. ते काय करतं झालं, ते घुसून जायचं मध्ये आणि म्हणता मक्का खाऊन घ्यायचं. हे पा इथून एकदा आलेलं आहे ते मध्ये, आता निघालेलं आहे इथून. हे बघ याचे त्याचे हे इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला काही लक्षात नाही येते. इथून घुसून असं खंदून घुसून जायचं ते मध्ये, म्हणूनच हे असं केलेलं आहे सुरू. आणि आपल्याला आता मोडायचा आहे मक्का. आणि हा पूर्ण एकदम नॉन एडिटेड, एकदम म्हणजे जास्ती त्याच्यामध्ये ब्रेक पण राहणार नाही, जास्ती कट्स पण राहणार नाही, एकदम ऑथेंटिक ब्लॉग राहील डायरेक्ट. आणि तुम्ही ना कुठून वागडेवरून जर नक्की पाहत असाल ना, तुम्ही माझ्या म्हणजे आपल्या ओळखीचे असेल ना, नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पाहिला असं, आणि कसा वाटला ते पण सांगून द्या. आणि चांगलं कसा वाटो पण चांगलं सांगायचा, मस्त माणूसला प्रोत्साहन भेटतं पुढचं काहीतरी करण्यासाठी. आपण कसे मिनी ब्लॉगमध्ये कसं पहिले थोडं हे झाला, मग नंतर थोडं इम्प्रूव्ह होत आता होतं आहे थोडंफार इम्प्रूव्ह. तर याच्यात पण आपण तसंच एकदम इम्प्रूव्ह करू. इतक्यातच हात दुखायला लावून गेला, किती मिनटं झाले काही पाहिले नाही मी. पण आपल्याला मक्का मोडायचं काम चालू आहे आता आपण इथे मक्का मोडायला सुरुवात करणार आहे. हे पहा इथून चालू झालेलं आहे, मी इकडून मोडून आलो होतो इकडून असं गॅप घेऊन सर मोडावं लागतं त्याला. आता हा झाली ना, इथून गाडं चालायला पाहिजे, म्हणजे गाडं चालायला पाहिजे म्हणून आता इथे सोडावं लागेल. इथे म्हणजे इथे टाकावं लागेल आता आपल्याला, म्हणजे एक लाईन सोडून चालावं लागतं. कारण की मध्ये गाडं चालायला पाहिजे ना, मक्का उचलायला गाडं ट्रॅक्टर वगैरे चालायला पाहिजे म्हणून. चला आता तुम्हाला भेटतो मी, केव्हा भेटू पण का असंच टाकून देऊ ब्लॉग. 2 मिनटं विचार करतो मी, होल्डवर राहतो मी. आणि हे पहा आपला मक्का, तुम्ही जर असा लावला ना याच्यावर तर खरंच चांगलं आहे. आणि हा आता ना मक्क्यामध्ये तिसऱ्यांदा या शेतामध्ये मक्का आहे. लोक म्हणतात मक्का चांगला येत नाही, पण याच्यावर ना तिसऱ्यांदा मक्का घेतलेला, म्हणजे तिसऱ्यांदा मक्का घेतलेला आहे. आणि मक्का एकदम बेस्ट आहे, मक्क्याला काहीच प्रॉब्लेम नाही. हे मक्क्याची साईज वगैरे जशी राहायला पाहिजे तशीच, एकदम ना बारीक आहे ना जास्ती जाड आहे, म्हणजे जाड तर आहेत पण जास्ती काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे पाय आपलं इथे मंदिर वगैरे, तर मंदिरमधून आता हे पाय मंदिर इथे पाचवा महाराजचं, त्याच्यानंतर टेकडी पण आहे, इथे जत्रा वगैरे पण भरते. आणि ही आपली स्वदेशी ठेवलेली आहे. हिचं पण असा विषय राहतो स्वदेशीचा, म्हणजे नॉर्मल पहिल्या कापूसपेक्षा ती फर्दर राहते ना, ती खूप चांगली आहे. ते म्हणून आता हिची फर्दर ठेवलेली आहे. 2दा वेचली होऊन गेली, आता ही तिसऱ्यांदा फुटलेली आहे. म्हणजे याच्या पहिले तर होऊन गेले खूपच, पण जी ही होती ना नंतरची फर्दर ठेवली होती त्याच्या पण 2 वेचण्या होऊन गेल्या. आणि आता वापस फुटलेली आहे. आता वापस चांगली फुटू देऊ, मग बाया लावून जाऊन वेचून घेऊ हिला पण. आणि असेच तुम्ही आता हा पहिला ब्लॉग होता, आता इथे शेतामध्ये काही एवढं दाखवायसारखं काही नाही आहे, म्हणजे आहे खूप दाखवायसारखं आहे, निसर्गात एकदम आहे. पण जे कॅमेऱ्यामध्ये दिसतं ना ते, म्हणजे जे ओरिजिनल डोळ्यांनी दिसतं ना ते कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर नाही होत, असा विषय राहतो. आणि आपल्याकडे कोणता आयफोन पण नाही आहे पाहायला गेलं तसं तर, म्हणून आयफोनमध्ये तरी बारीक क्लॅरिटी आहे याच्यामध्ये, तरी पण मी बरोबर आता हा, कारण की माझ्याच पैशांनी घेतलेला आहे. मी जॉबला होतो तेव्हा माझ्या पैशांनी घेतलेला होता पण मी पण म्हणजे ज्या रेंजमध्ये घेतलेला आहे, ज्या रेंजच्या प्राईसमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात सेगमेंट बेस्ट फोन होता. आणि आजू बी तशीच भारी क्लॅरिटी वगैरे तर एकदमच देतो, त्याचा काही विषय नाही. वाटणार पण नाही तुम्हाला की नॉर्मल म्हणजे अँड्रॉइड फोनमधून केलेलं आहे शूट, असं चांगली जर एडिट केलं असेल तर असा विषय राहतो. आणि आता कोणी नाही, मी एकटा आहे आता शेतामध्ये. आणि मला ना कसं आहे, मी जास्ती इंट्रोवर्ट व्यक्ती नाही आहे, म्हणजे मी असं जास्ती लोकांशी वगैरे असं बोलायला, म्हणजे मी एकदमच म्हणजे आपलं ते कसं ते कटिंगवाल्याचा विषय नाही का, तो रील्स वगैरे पाहिले असेल तुम्ही, की एखादा राहतो माणूस काय म्हणजे कटिंगला जातो तरी कटिंगवाल्याला सुद्धा सांगत नाही तो की कशी कटिंग काय, घरून एकदम प्लॅन करून जाईन की अशी सांगायची तशी सांगायची, पण तरी पण त्याला अँड्रॉइडच सांगता नाही.
मग आपला ना तसाच विषय आहे. मग पण आता मी एकट्यामध्ये तर एकदम बोलतोय विषय असं तसं बोलतोय पण असे जास्ती लोक येऊन गेले ना तर मी पण असं वोबल करायला लागून जातो, म्हणजे एकदमच हे करायला लागून जातो. पण आता काही विषय नाही, करू आपण हळूहळू सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करू आपण. आणि आता विहिरीजवळ आलेलो आहे मी, इथे लाईट वगैरे येईल तेव्हा पाहू. आणि मक्का मोडायचं तर चालूच आहे की टाईम लागतोय पण खूप. करू आता आज मी जितकं होईल तितकं. तुम्हाला भेटतो मी, मक्का मोडतो नंतर भेटतो मी तुम्हाला. चालेल, बाय. पाहू आता किती झालेलं आहे याच्यानुसार सगळं किती किती एडिट करता येतं, कसं काय नवीन ब्लॉग. कारण की मी थंबनेल वगैरे कसं लावता सगळं पाहावं लागेल मला. थंबनेल कसं क्रिएट करता AI जनरेट करून सण थंबनेल लावून लावू. आणि तुम्ही ना वागडे धुवून पाहिला असेल तर नक्कीच मला सांगा की कसं आलेलं आहे. आणि आता मला ते पाहू द्या की कॅमेरा ऑन आहे का नाही, का नुसते कॅमेराची मी बडबड करतोय. मला लक्षातच राहिले कॅमेरा ऑन आहे का आहे का नाही आहे. 2 मिनटं मी आता भेटतो तुम्हाला. तर हे पहा, आता आपण मक्का मोडतोय, म्हणजे मक्का मोडतो तर हे तुम्हाला दाखवू म्हटलं की ती मक्याची काय साईज वगैरे काय. मक्याची साईज तर नॉर्मल नाही, चांगलीच आहे, काहीच विषय नाही, एकदम परफेक्ट मक्का आहे. खूपच त्रास सहन का, म्हणजे त्रास लागला तर काही विषय नाही. पण एवढं पीक उभं करण्यासाठी इतकं एवढं आता मीच 6 फूटचा आहे, माझ्यापेक्षा किती उंच आहे. एवढं पीक उभं करायला खूप कष्ट पण लागतात तसे, तसा काही विषय नाही. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू. आपल्याकडे ना सगळं आहे, ट्रायपॉड वगैरे सगळं, स्टँड वगैरे सगळं आहे. पण काय झालं मी काही जाणलं नाही तर आपण एकदम मस्तपैकी एकदम शॉर्ट घेतला असता, एकदम चालताना एकदम फास्टमध्ये. मी घरा दुरून असं मक्का मोडत जवळ आला असता. पण सगळं आपल्याकडे उभं राहायला म्हणजे ट्रायपॉड वगैरे ते घरी जाऊन गेलेलं आहे माझं सगळं. आणि मी काय असं एकदमच हे दाखवत चालत नाही. आणि मला बी लाज वाटते खाली आणायला गाव, कारण की ना गावामध्ये विषय झाला म्हणून थोडीफार वाटतं माणूसला. हे पहा मक्का एकदम घनदाट मध्ये. आणि कोणाला जर चारा लागत असेल ना तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. तुम्हाला आपण डायरेक्ट फुकट चारा देऊन देऊ. फक्त कापून तुम्ही घेऊन जाजा, मक्का मोडून दिलेला नाही, कापून घेऊन जाजा. एकदम हिरवागार झाड आहे. तुम्हाला लागत असेल तर नक्कीच सांगा, म्हणजे जवळ असेल तर. आणि कुठून पाशान दुरून करशान कॉन्टॅक्ट. पण कॉन्टॅक्ट नंबर थोडी तुमच्याकडे टाकून देईन आपण, खालू टाकून देऊ आपण, काही विषय नाही तसा. आणि मी पहिलाच करतोय, मी का विचार होता ब्लॉगरांचा बी, तो सौरभ दुराटी, सौरभ जोशी, असं धरून चालत होता. माझा इतक्यातच हात दुखायला लावून गेला. पहिले तर मी बऱ्यापैकी तरी आपला तो व्हिडिओ होता, तो तुम्हाला सांगितला तो सुरू झाला होता, बरोबर होता तो 10 मिनिटाचा काहीतरी झालेला आहे तो ब्लॉग. आपण त्याच्यातून एडिट करून की एडिट टाकून त्याच्यामध्ये टाकू आपण, करू आपण विषय बरोबर, काही विषय नाही. थंबनेलसाठी एखादा फोटो घेऊ द्या मला, थंबनेलसाठी एक फोटो घेऊ आपण. कुठे मक्का कुठे जास्ती मक्का घेऊ आपण. थंबनेलसाठी एक परफेक्ट फोटो असं येईल. बरोबर सांगा कसा थंबनेलसाठी आपण घेतलेला एकदम एडिटेड काकू आपण. तुम्ही नक्की थंबनेल पण पाहिजे कसं झालेलं आहे, कारण की आपण का सगळं नवं आहे. आणि तुम्हाला जर ब्लॉग वगैरे बनवायचे असतील ना तर नक्की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, आपण तुम्हाला नक्कीच सपोर्ट करू. सपोर्ट म्हणजे मी काही एवढा मोठा नाही आहे पण सपोर्ट करायला, पण आपण तुम्हाला नक्कीच सांगू की कसं बनता. कारण की आपला एक ब्लॉग, आपला एक मिनी ब्लॉग 1 मिलियन तर चला गेलेला आहे. मग आपल्याला ट्रॅक समजून तर गेलेला आहे की व्हिडिओ व्हायरल कसे होता, एवढं तर समजून गेलेलं आहे आपल्याला. तर मला बोलायचं खूप आहे, पण हात एका दुखतोय. मग तुम्हाला भेटतो मी तो मध्ये. चला चालू आहे अजून मक्का मोडायचं काम. पण चला म्हटलं थोडं पाणी वगैरे पिऊ, काहीतरी बसू थोडं. चालू आहे काम चालू आहे. अरे आता पाणी कसं काढायचं, थांबा 2 मिनिटं. आता येईल बरोबर. ट्रायपॉड राहत नाही ना, भरत स्ट्रगल राहता यार. ट्रायपॉड वगैरे राहत नाही का, तर सगळंच करावं लागतं. शेड पण करून घेतलेलं आहे आपण मस्तपैकी शेतामध्ये. एकदा बांधलेला सगळं घरून
नाश्ता आणलेला आहे, तर नाश्ता करून घेऊ आपण आता. कारण की सकाळी झाला तर मी खूप चहा वगैरे, चहा तर बंदच केलेली मी, चहा वगैरे बी काही घेतलं नाही. सकाळमध्ये आलो होतो ना, तर मम्मीने हा नाश्ता दिलेला आहे. नाश्ता करून घेऊ आता. नाश्ता नाही वाटतं काय, अरे यार, गुड आणि शेंगदाणे, तीळ अशा 2-3 आयटम आहे याच्यामध्ये. चालू आहे मक्या मारायचा. थोडी एनर्जी डाऊन वाटते असं वाटतं मला बोलण्यामध्ये, कारण की मी मका म्हणून आल्या लगेच म्हणजे पाणी पिऊन बसलो आता. थोडी एनर्जी डाऊन झाली, आता एनर्जी आपण रिस्टोर करू आणि वापस लागू कामाला. मस्त आहे जॉब वगैरे पेक्षा हे काम. लोक म्हणतात शेती अवघड आहे, असं आहे तसं आहे. शेती अवघड नाही आहे, भाव नाही आहे म्हणून शेती अवघड आहे. जेवढं माणूस एफर्ट करून एफर्ट देऊन काम करतो ना, तेवढं एफर्ट नाही मोबदला भेटत नाही ना, म्हणून लोक शेती करत नाही. आम्ही बी नाही करणार. आणि आपली चालू आहे जॉबसाठी प्रिपरेशन. 2-3 ठिकाणी अप्लाय केलेलं आहे, पण ना काय गाव सोडून जाऊन वाटत सर. मी राहिलेलो आहे बाहेर बऱ्याच दिवस, काही मजा नाही राहत. खायला काही एवढं खास राहत नाही. आज बऱ्याच गोष्टी राहतात की एवढं खास सिटीमध्ये सगळं भेटतो. लाईफस्टाईल भेटते, पण ती फक्त इंस्टाग्राम पुरती. लोक फक्त इंस्टाग्रामला एकदम लाईफस्टाईल दाखवतात. म्हणजे त्यांचे हाल चालू राहतात सिटीमध्ये. ते कोणी म्हणजे त्यांनाच माहीत राहतं, असा विषय राहतो. पण गावाकडे एकदम मस्त आहे. आता पण मस्त नाश्ता करतोय, आता थोडा वेळ काम करेल. आता किती वाजले तुमचे? 7. मी 6ला आलो होतो, आता 9-9:30 झाले असतील. अजून 11-12 वाजता आता नाश्ता केला का 11-12 वाजता आपल्याला डबा येईल. का जेवण वगैरे केलं का, जितकं होईल तितकं आपलं टार्गेट राहतो. जसे कंपनीवाले टार्गेट देतात तसं आपण, मी सकाळी आला का मी स्वतःला टार्गेट देतो की आज इथपर्यंत व्हायला पाहिजे, जास्ती काही नाही, इथपर्यंत व्हायला पाहिजे, बस तेवढं आपलं टार्गेट राहतो. ते टार्गेट अचीव केलं की मग नाही, मग सोडून देतो मी काम. माझं म्हणजे माझा माइंड बी काम करत नाही. मग नंतर सांगतो की नाही एवढं आज सकाळी जेवढा टार्गेट दिला ना तेवढा, आता मी टार्गेट दिलेला आहे की इथपर्यंत व्हायला पाहिजे, असं तिथून तर तिथपर्यंत. तर माझा टार्गेट आजचा अचीव झाला, बस संपला विषय. आणि आज होळी पण आहे, संध्याकाळी जगडीमध्ये होळी गेली ना, तर तुम्हाला दाखवेल मी. गल्लीवाल्याने होळी गेली असेल तर मजा येईल. पाहिजेच आपला होळीचा ब्लॉग डायरेक्ट होळी गावता. पण आता गावामध्ये एवढं हे पण राहिलेलं नाही की पहिल्यासारखं होत नाही. आता होळी वगैरे सण साजरा नाही होत, म्हणून लोकांना सिटीकडे वरताय. आणि सिटीवाले लोक या सणांमध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायला लागलेले आता. नाही ते तर कारण की त्यांना हेडिक राहतं जॉबचं, सगळं टेन्शन राहतं ना, म्हणून ते असे काही ह्याला काही खूप एन्जॉय करून गेला. आपल्याकडच्या लोकांना काही टेन्शन नाही, काही नाही, मस्त चालू आहे. पण कुठेतरी सण कशी म्हणजे बऱ्यापैकी सण लुप्त होत चालले खेड्यावरूनच, असं झालं.
गेलो तो आता घरी चाललो. आवाज येतच ना तुम्हाला, पण चालू आहे गाडी बाबली. एकदम कम्फर्टेबल बसते बाबा, एकदम कम्फर्टेबल गाडी डायरेक्ट बेकार. बेकार कम्फर्टेबल गाडी. घरी गेलो तो मित्रांना सोडायला. चला आता फायनली झाला मी आता रेडी. आता जाऊ आपण थोडं बाहेर. आता रेडी वगैरे होऊन गेला मी. आता थोडं जाऊ बाहेर आपण फिरायला. वाजलेले आता किती 6. शेतातून खूप तो गेला म्हणजे आता शेतातून आला मस्त. शेतातून आला, सरपंच वगैरे पिलं. आता आपण जाणार आहोत बाहेर संदीपकडे. पहिले ती गाडी देऊन येतो मग जाऊ आपण. अरे जाऊ नका मग काय गाव त्याला. हा भेटला संदीप, बोल 2 शब्द बोल आपल्या ब्लॉगसाठी. 1 नंबर. हा बस. आता आम्ही इकडे आलेलो आहे इंटरनॅशनल स्कूलमध्ये, नॅशनल लेवलला. दरवाजा पहा डायरेक्ट. बेकार विषय. कोणी आहे का मध्ये? शायना ब्लॉग बरोबर. ये रे 2 शब्द ऐकू पाडत्या. 2 शब्द बोल आपल्या ब्लॉगसाठी. तुला भेटणू पा मी इसन. 2 शब्द पण जास्ती नाही, 2च एकदम शॉर्ट मध्ये संपाड. 2 शब्द बोल. 2 शब्द कशाचे पण. हाय हॅलो बोल बस, समजा विषय. हॅलो ब्रो.